Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject energy conservation and audit, from which we have started topic number 3, that is energy conservation in electrical installation system. Okay. What we will learn today. आज आपण काय शिकणार आहोत बघा. Energy conservation techniques related to technical loss. ओके, इन प्रिव्हियस लेक्चर आपण जे काही व्हेरियस टाइप्स ऑफ लॉसेस आहेत तुमच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधल्या त्या बघितल्या होत्या. म्हणजे काय टेक्निकल लॉस असतील किंवा नॉन टेक्निकल लॉसेस असतील ते आपण बघितले होते. आता एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स कोणकोणते आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतोय, हे जे काय आपण लॉसेस बघितले होते, टेक्निकल लॉसेस असतील किंवा नॉन टेक्निकल लॉसेस असतील, जे काय आपण बघितलं होतं ते आपण कुठल्या टेक्निक थ्रू आपण ते काय करू शकतोय, मिनिमाइज करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. त्या टेक्निक्स आपण आता बघणार आहोत. फर्स्ट, एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स रिलेटेड टू टेक्निकल लॉस. टेक्निकल लॉसच्या रिलेटेड ज्या काही टेक्निक्स आहेत त्या आपण पहिला बघणार आहोत. सिंपल टेक्निक्स आहेत. फर्स्ट आहे रिड्युसिंग आय स्क्वेअर ऑर लॉस. ओके, आपल्या ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये जो काय लॉस सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतो तो तुमचा कुठला लॉस आहे, आय स्क्वेअर ऑर लॉस. आपण याला काय म्हणतोय, कॉपर लॉस पण म्हणतो. हा तुमच्या ट्रान्समिशन लाईन मध्ये असतोय, डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये येतोय, आणि जे व्हेरियस टाइप्स ऑफ रिझन्स आहेत, हे जे काय वेगवेगळे रिझन्स आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण तो पहिला पॉइंट आहे रिड्यूस ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन लेंथ. ठीक आहे. आपल्याला जर कॉपर लॉसेस कमी करायचे असेल तर हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. काय करू शकता तुम्ही, जी काय लेंथ आहे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईनची ती काय करू शकता, रिड्यूस करू शकता, किंवा जो स्पॅन आहे दोन पोल मधला तो तुम्ही कमी करून पण या गोष्टी करू शकता. सेकंड आहे बाय प्रॉपर इन्स्टॉलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. तुम्ही जर ट्रान्सफॉर्मर योग्य ठिकाणी जर इन्स्टॉल केला, सपोज तुमचं हे दोन सेक्टर्स आहेत, किंवा सपोज आपण कन्सिडर करूया ट्रान्समिशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे. हे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये काय तुमची, किंवा हे डिस्ट्रीब्युशन तुमची काय लाईन आहे आणि इथून तुमचे ट्रान्समिशन आले. हा जो काय ट्रान्सफॉर्मर तुम्ही यूज करणार आहात तो तुमचा प्रॉपर इन्स्टॉलेशन केला तरी लॉसेस तुम्ही कमी करू शकता. म्हणजे योग्य डिस्टन्सवर असेल किंवा व्यवस्थित जर तुम्ही ते इन्स्टॉलेशन करत असाल तरी लॉसेस काय होते, तुमचे कमी होतील. यूज हाय क्वालिटी मटेरियल फॉर कंडक्टर. जर तुम्ही कंडक्टरसाठी हाय क्वालिटी मटेरियल यूज केला तरी पण तुमचं काय होऊ शकते, कॉपर लॉसेस कमी होऊ शकतात. यूज मोर क्रॉस सेक्शन फॉर कंडक्टर. जर तुम्ही जर कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया वाढवला तर काय होतंय, तुमचा रेजिस्टन्स कमी होतोय. तर कसा कमी होतोय, R is equal to rho L upon A. This is formula for your resistance. ओके, जर तुम्ही कंडक्टरचा एरिया कमी करत असाल किंवा वाढवत असाल तर इफेक्ट काय होते बघा. सपोज मी हा वाढवला तर याचा अर्थ काय झाला, रेजिस्टन्स कमी झाला, म्हणजे त्यामधून जास्तीचा करंट तुमचा फ्लो होऊ शकतो आणि लॉसेस कमी होऊ शकतात. ठीक आहे. यूज द हाय क्वालिटी मॅग्नेटिक मटेरियल युजड फॉर ट्रान्सफॉर्मर कोर. हाय क्वालिटी मटेरियल तुम्ही यूज करा कशासाठी, ट्रान्सफॉर्मर कोर साठी. तर तुम्ही असं केलं तर काय होऊ शकते, हे आय स्क्वेअर लॉसेस रिड्यूस होऊ शकतात. आपल्याला फक्त हे लॉस आहे तो रिड्यूस करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरणार हे फक्त बघायचं आहे. ह्यात एक्सप्लेन करण्यासाठी सारखं असं वेगळं काही नाही आहे, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे, फक्त पॉईंट्स कुठे कुठे ते बघून घ्या. बाय युझिंग हार्मोनिक फिल्टर. हार्मोनिक ह्याच्या आधी मी एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला. तर हार्मोनिक काय आहे बघा. ठीक आहे, मग ते हार्मोनिक घालण्यासाठी आपण काय करणार आहोत, फिल्टर वेगळे यूज करणार आहोत. त्या फिल्टर थ्रू आपण काय करू शकतो, हे जे काय आय स्क्वेअर लॉसेस आहेत ते रिड्यूस करू शकतो. बाय इन्क्रीजिंग द स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम व्होल्टेज. तर तुमचं सिस्टीम व्होल्टेज व्यवस्थित ठेवायला तुमचं जे आपले
सारखं व्हॅरी होत असते व्होल्टेज किंवा डिस्टर्बन्सेस येत असतात व्होल्टेजमध्ये, जर तुम्ही काय केला ते स्टेबल केला तर तुमचे लॉसेस कमी होणार आणि तुमचं आयस्क्वेअर लॉस कमी होऊन तुमचं कॉन्झर्वेशन होईल. ठीक आहे. सेकंड आहे बाय कम्पेन्सेटिंग रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो. त्यामध्ये काय बघा, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कन्सिस्ट ऑफ इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. ओके, तुमच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये काय असतात, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स असतात. ठीक आहे. ड्यू टू दिस रिॲक्टिव्ह पॉवर इज स्टोर्ड इन द इंडक्टर अँड कॅपॅसिटर. ड्यू टू दिस पॉवर करंट फ्लोइंग थ्रू द लाईन इज इन्क्रीजेस. मग काय होतंय, जे काय तुमचं ह्या ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मध्ये जे काय तुमचे रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असतात त्यामुळे काय होत असतं, लॉसेस होत असतात. हे जे काही रिॲक्टिव्ह पॉवर आपण म्हणतोय जे आपण यूज करत नाही, मला ऍक्टिव्ह माहिती आहे तुम्ही यूज करताय, रिॲक्टिव्ह म्हणजे काय, काही यूज नाही. अशी पॉवर जर सिस्टीम मध्ये जास्त असेल तर ते काय करतात, लॉसेस क्रिएट करतात आणि त्या लॉसेसमुळे काय होतं, तुमची जी काही कॅपॅसिटी आहे सिस्टीमची ती डिस्टर्ब होते. ठीक आहे. ड्यू टू मोर करंट मोर लॉसेस ऑकर्स. जर तुमचे रिॲक्टिव्ह पॉवर जास्त असेल तर जास्त करंट फ्लो होणार आणि जास्त करंट फ्लो झाला तर लॉसेस जास्त क्रिएट होणार. टू अवॉइड दिस कम्पेन्सेशन इज युज्ड. जर आपल्याला हे लॉसेस जर कुठेतरी मिनिमाइज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, हे रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती कुठेतरी कमी करावं लागणार किंवा कम्पेन्सेट करावे लागणार. म्हणजे असे डिफरन्स टाइप्स ऑफ तुम्ही फिल्टर यूज करू शकताय, पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट डिव्हाइसेस वापरू शकताय. ह्यामुळे काय होतं, तुमचा पॉवर फॅक्टर पण अफेक्ट होतो रिॲक्टिव्ह पॉवरमुळे. मग तुम्ही फिल्टर्स असतील, कॅपॅसिटर्स असतील, ह्याचा यूज करून काय करू शकताय, ही जी काय रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती कमी करू शकता किंवा कम्पेन्सेट करू शकता. ओके. थर्ड आहे बाय व्होल्टेज कंट्रोलमेंट. त्यामध्ये काय बघा, नावातच आहे तुम्ही व्होल्टेज कंट्रोल करणार आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचं व्होल्टेज प्लस मायनस होत असते. सेम ट्रान्समिशन मध्ये पण काय होत असणार आहे, व्होल्टेज कमी जास्त होत असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण काय करतोय, सपोज 11 kV ला जनरेशन केलो तर ते आपण स्टेप अप करतो. 132 kV असेल किंवा मोर दॅन 130 kV असेल, त्यानंतर परत ते काय करतोय, स्टेप डाऊन करतोय, 66 असेल आणि लास्टला तुम्ही काय करताय, शेवटी स्टेप डाऊन करून 230 440 वोल्ट युटिलाइज करताय. आता हे आपण असं का करत असतोय, जे काही ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये लॉसेस आहेत ते कव्हर आउट करण्यासाठी आपण त्याचं व्होल्टेज इन्क्रीज करत असतो किंवा व्होल्टेज ते इन्क्रीज करून लॉसेस मिनिमाइज करत असतो. आता सेम कन्सेप्ट काय तुमची, इन द ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क द टेक्निकल लॉस इज रिड्यूस्ड बाय कंट्रोलिंग द सिस्टीम व्होल्टेज. जे काही टेक्निकल लॉसेस आहेत आपले, तर तुम्ही सिस्टीम व्होल्टेज जर व्यवस्थित मेंटेन केला तर व्होल्टेज जर तुमचा प्लस मायनस झाला नाही तर करंट इफेक्ट करणार नाही आहे, तुमच्या फ्रिक्वेन्सीवर इफेक्ट करणार नाही आहे, त्यामुळे लॉसेस पण कमी होणार आणि लॉसेस कमी झाले म्हणजे तुमचं काय होईल, कॉन्झर्वेशन होईल. ओके. सिस्टीम व्होल्टेज इज कंट्रोल्ड बाय टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर. तुम्ही काय करू शकता, टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर थ्रू तुम्ही जे मेंटेन तुम्हाला हवं आहे ते मेंटेन करू शकता. टॅप चेंजिंग म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे तसं टॅपिंग थ्रू ते व्होल्टेज घेऊ शकते. त्यामुळे व्होल्टेज कंट्रोल मीटर थ्रू आपण काय करू शकतो, हे जे काही टेक्निकल लॉसेस आहेत ते कुठेतरी कमी करू शकतो. ओके. आय होप तुम्हाला हे लॉसेस समजले असतील आणि लॉसेस कसं मिनिमाइज करायचं ह्या कन्सेप्ट पण थोड्याफार क्लिअर झाले असतील. अजून 2 लॉसेस आहेत टेक्निकल लॉसेस, ते कसं आपण हे करणार, मिनिमाइज करणार ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. सोपा पार्ट आहे, फक्त लॉस कसा मिनिमाइज करायचा, ह्या टेक्निक्स कशा वापरायच्या ते फक्त बघून घ्या. ठीक आहे. थँक्यू.